रामकृष्ण हरी माऊली. आज मी माझ्या आहोंसाठी बनवत आहे दही वडे. त्यासाठी मी उडदाची डाळ भिजत घातली होती रात्रभर. हे दही घेतलेले आहे. ही चटणीची तयारी. आपण साखर पण वाटून घ्यायची आहे, आंबट गोड चटणी, जिऱ्याची पूड करायची आहे. ही साखर आपण दह्यामध्ये टाकून घेऊया, फेटून घेऊया मस्तपैकी. ओवा, जिरे, धने घेऊया, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया, याला चांगलं भाजून घेऊया. आणि मग मीठ टाकल्यामुळे हे कसं बारीक वाटलं जाईल. त्यानंतर पुदिना, कोथिंबीर, लसूण, मिरची आणि थोडेसे शेंगदाणे, चवीपुरतं मीठ हे सगळं टाकून ही चटणी वाटून घेऊया हिरवी. त्यानंतर आंबट गोड चटणी, गूळ आणि चिंच हे वाटून घेऊया. आता ही डाळ आपण भिजत घातलेली ही पण आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे सगळी डाळ. त्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हे पहा, चवीपुरतं मीठ, बारीक कट केलेली मिरची, थोडासा सोडा टाकायचा आहे आणि हे सगळंपैकी मस्तपैकी फेटून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर थोडंसं पाणी घ्यायचं पातेल्यात, हिंग, थोडंसं चवीपुरतं मीठ. कढईमध्ये तेल तापलेलं आहे. आता आपण हे वडे सोडून घेऊया कढईमध्ये. हे पहा, आणि मंद आचेवर तळायचे आहेत. मध्ये आतपर्यंत छान तळले जातात वडे. हे आपले वडे तळून रेडी आहेत. हे ह्या पाण्यामध्ये टाकून घेऊया आणि नंतर मग लगेच काढून घ्यायचे ते एका प्लेटमध्ये. हे बघा, मी काढून घेते आहे. नंतर दही घ्यायचे आपल्याला. हे ह्या वड्यावरती दही घालायचं आहे. त्यानंतर ही हिरवी चटणी आपण वरून टाकूया आणि नंतर आंबट गोड चटणी, ओवा, जिरे, धने ह्यांची पूड केलेली ही वरून टाकूया, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर मिरची